तो देखील निर्णय आम्ही घेतला. 2100 रुपये आता माझ्या लाडक्या बहिणींना भेटतील. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर आलेली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्री साहेबांकडून देखील खुशखबर आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्हे आलेले आहेत. जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आता वाटप होणार आहे. सर्व काही अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागणार आहे. कारण की जर तुम्ही या व्हिडिओला 2 ते 3 मिनिटं वेळ काढून पाहिलं तर तुम्हाला हप्ता देखील मिळेल. त्यातले त्यात गॅसचे पैसे देखील मिळू शकतात. कारण की गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. त्यासाठी 2 कामे करायची आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. आता जिल्ह्याची नावे तर तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या जिल्ह्याची देखील यादी असू शकते. ते पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा. तुमचा जिल्हा जर तुम्ही कमेंट करून सांगितला तर आपण अपडेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता फक्त एक लाईक करायची आहे, सबस्क्राईब करायची आहे, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व व्हिडिओ इथून पुढे शेवटपर्यंत पहा. आता एक महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला टप्पा 10 जिल्हे आहेत. यामध्ये मोठी खुशखबर पाहायला मिळणार आहे. शिंदे साहेबांचा मोठा निर्णय. तर चला पाहूयात इथे काय आहे अपडेट. सध्या स्थितीला लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही स्वतः पाहू शकता. पहिला टप्पा 10 जिल्हे तर 8व्या हप्त्याची यादी देखील आलेली असून लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे. येथे तुम्हाला मी लिहून सुद्धा दाखवणार आहे. चांगल्या प्रकारे व्हिडिओ समजेल अशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे. 8वा हप्ता पहिली यादी आलेली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये तर मिळणार. त्यासोबत 830 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे जमा करण्यात येणार आहेत. मात्र आता तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अर्जंट एक सूचना देखील देण्यात आलेली आहे. ते काम देखील करणे गरजेचे आहे. अन्यथा फेब्रुवारीच्या हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता. त्याकरिताच फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे असं म्हणत आहे. कारण की खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे त्यांना हप्ता कधी मिळणार कधी नाही ते अपडेट त्यांना सविस्तर पाहायला मिळत नाही. आता 10 जिल्हे कोणत्या आहेत जिल्ह्यांची यादी आलेली असून त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहेत. त्याकरिताच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा जिल्हा अजून कमेंट करून कळवला नसेल तर कमेंट करून तुमचा जिल्हा एकदा सांगायचा आहे. त्यातली त्यात आता एक खुशखबर म्हणजे 8व्या हप्त्याची पहिली यादी आल्या असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळत आहे. पहिल्या यादीमध्ये बऱ्याच महिला ह्या पात्र ठरलेल्या असून मोठी रक्कम ही महिलांच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे. तसेच आता सध्या जर पाहायला गेलं तर 8वा हप्ता हे वाटप आपल्याला पाहायला मिळणार आहे. बऱ्याच ठिकाणी 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे आता देण्यात येणार आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर इथे पाहू शकता 10 जिल्हे असे त्यांनी ते लिहिलेले आहेत. तर 10 जिल्ह्यांची नावे देखील आता मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच इथे बहिणींच्या थेट खात्यामध्ये डीबीटी मार्फत हे पैसे येणार आहेत. आता पैसे कसे जमा होणार ते पाहू शकता. इथे काय सांगितलेलं आहे. बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत हा लाभ देण्यात येणार आहे. डायरेक्ट पैसे आता बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. म्हणजे जसे तिकडून आदेश वाटपाचे येतील तसे पैसे पडण्यास सुरुवात झाली की 5 ते 10 मिनिटातच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटी मार्फत या योजनांचे पैसे आता जमा केले जाणार आहेत. बहिणींना मोठा लाभ देखील देण्याचा प्रयत्न हा सरकारकडून पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, लाडक्या बहिणींचे भाऊ तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब यांच्याकडून ही योजना आपल्याला पाहायला मिळत आहे. यांच्याबाबत एक चांगली कमेंट नक्कीच करा. कारण की यांच्यामुळे आपल्याला लाडकी बहीण योजना राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. यांचे आभार तुम्ही नक्कीच मानू शकता. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारमुळे लाडक्या बहिणींना लाभ भेटत आहे. तसेच तुम्हाला गॅसचे पैसे पाहिजेत का हो किंवा नाही ते पण सांगा. व आधार कार्ड आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवा. कारण की आधार कार्डवर देखील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. खुशखबर देखील आलेली आहे. तुम्हाला गॅसचे पैसे जर मिळाले नसतील तर नाही म्हणून कमेंट सांगा. आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत 830 रुपयांचा लाभ देखील गॅसच्या पैशाचा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता देण्यात येणार आहे. तसेच आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्या जिल्ह्यांची आता नावे पाहूयात. इकडे पाहू शकता. पहिला जिल्हा म्हणजे तो आहे मुंबई. मुंबई जिल्ह्याचा जर विचार केला तर पहिल्याच टप्प्यात या ठिकाणी देखील हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. अजून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट देणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मुंबईचा विचार केला तर या ठिकाणी 1500 रुपये तर भेटणार. प्लस लक्षात ठेवा 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे मुंबई या ठिकाणी देखील वाटप केले जाणार आहेत. 830 रुपयांचा लाभ देखील मुंबईतील महिलांना मिळणार आहे. मात्र यासाठी 2 कामही अर्जंट करावं लागणार आहे. ते देखील व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहोत. त्यातली त्या तिकडे आता इथून पुढे लक्ष देऊन
आहे का? कारण जिल्ह्याची नावे सांगत आहे. पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत? आता मुंबईचं तर झालं. मुंबईमध्ये तर लाभ मिळणार आहे 1500 प्लस 830 रुपये गॅसचे पैसे तर मिळतील. त्यातली त्यात पहिल्या टप्प्यातच मुंबई जिल्ह्यामध्ये हे वाटप केले जाईल. तसेच मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आहेत. कारण की एकनाथजी शिंदे साहेब म्हटल्यावर ते कोणताही निर्णय तडकीफड घेत असतात व जे आश्वासन देतात ते पूर्ण करतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यातली त्यात यांच्यामुळे देखील चांगला लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील योजनांचा लाभ यांच्यामुळे मिळतच आहे. त्यातली त्यात आता जर पाहायला गेलं तर मुंबई या ठिकाणी तर रक्कम वाटप होणार. आता दुसरा कोणता जिल्हा आहे ते देखील तुम्ही पाहतच असाल. आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता डायरेक्ट 1500 प्लस 830 रुपये देखील या ठिकाणी आता वाटप हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती केले जाईल. 830 रुपये गॅसचा लाभ देखील आता मिळणार आहे. महिलांना तुम्हाला याआधी गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले आहेत का नाही ते देखील सांगा. या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का नाही ते देखील कळू शकता. नसाल घेत तर नाही म्हणून देखील कमेंट करा. कारण की तुम्हाला लगेच मी रिप्लाय देऊन गॅसचे पैसे घेण्यासाठी काय काम करायचे आहे ते सांगणार आहे. त्यासाठी कमेंट करणे गरजेचे आहे. त्यातली त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप पहिल्या टप्प्यामध्ये केले जाईल. त्यातले त्यात या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणार, त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळणार. मात्र आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आहे, इथे लक्ष द्या. फेब्रुवारीचा हप्ता घेण्यासाठी महिलांना 2 गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथा फेब्रुवारीचा हप्ता तुम्ही विसरून जा. कारण की तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर एक महत्त्वाची गोष्ट आता लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला जर वाटत असेल आम्हाला जानेवारीचा भेटला, डिसेंबरचा भेटला, तशाच प्रकारे फेब्रुवारीचा देखील हप्ता येईल. मात्र नाही, आता एक बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे लक्षपूर्वक ऐका. अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला एक लाईक करा. जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर देखील पाहायला मिळेल. इथे पाहू शकता आता 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे आता जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला फेब्रुवारीचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. इथे जी माहिती आहे ती मला वाचून दाखवत आहे. कारण सध्या जर पाहायला गेलं तर लाभापासून म्हणजे फेब्रुवारीच्या लाभापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता. सध्या स्थितीला आता इथे सांगण्यात आलेलं आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा फेब्रुवारीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे. आपल्याजवळ सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असणे गरजेचे आहे, ती म्हणजे आधार कार्ड जर असेल तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. होय किंवा नाही सांगा. आधार कार्ड आहे का नाही तुमच्याजवळ ते देखील सांगा. आधार कार्ड असेल तरच लाडकी बहीण योजनेचा लाभ आता फेब्रुवारीचा लवकरात लवकर मिळेल. आधार कार्ड असेल तर लवकरात लवकर खात्यावरती येईल. त्यातले त्यात आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. लगेच तुम्हाला लाभ मिळू शकतो. अन्यथा फेब्रुवारीच्या लाभापासून तुम्ही वंचित राहताल. हे तुम्हाला तात्काळ तपासून घ्यायचे आहे. एकदा नक्की तपासा. आता इथे खाली देखील पाहू शकता काय आहे, एकदा नक्की तपासा जेणेकरून फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती डीबीटी मार्फत हे जमा होईल. आता डीबीटी मार्फतच देण्यात येणार आहे. डायरेक्ट पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावरती आता देण्यात येतील. अजून मी जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणीचे पैसे वाटप होणार आहेत. अजून जिल्ह्यांची नावे आपल्याला पाहिजे आहेत. यादीत कोणते जिल्हे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायची आहे. पाहू शकता आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील महिलांना मिळणार. वर्षातून 3-10 लाभ मिळणार आहे. इथे स्वतः माहिती आहे. गॅस सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची 2 कामे देखील करायची आहे. अर्ज देखील लवकरात लवकर तुम्ही भरू शकता. कारण की गॅस सिलेंडरचे पैसे 200 रुपये नव्हे, 300 रुपये नव्हे तर थेट 830 रुपये हे लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत. 830 रुपयांचा लाभ हा लाडकी बहीण योजनेचा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना हा लाभ गॅसचे पैशाचा मिळणार आहे. गॅस सिलेंडरचे पैसे देखील लवकरात लवकर आता मिळण्याची शक्यता आहे. त्यातली त्यात 8व्या हप्त्यासोबतच लाडकी बहिणीच्या हे पैसे जमा होण्याची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही एक खुशखबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता म्हणावंच लागेल. त्यातली त्यात तुम्हाला गॅस योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नाही सांगा. व तुम्हाला जर गॅस सिलेंडर योजनेचा लाभ जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. लगेच आपण त्याबाबत व्हिडिओ घेऊन येऊ. सबस्क्राईब केल्यामुळे लगेच तुम्हाला तो व्हिडिओ देखील पाहायला मिळेल. त्यातली त्यात आता 830 रुपये तर भेटणार. सर्वात आधी 10 जिल्हे देखील पाहायला मिळणार आहेत. आता आपण 2 जिल्ह्यांची नावे पाहिले. 2 जिल्हे कोणते आहेत त्या ठिकाणी हप्ता भेटणार आहे. तर आता पुढच्या क्रमांकाचा जर जिल्हा पाहायला गेलं तर तो आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील आपण जळगाव पाहायला, विदर्भातील आता आपल्याला जिल्हा पाहायला मिळणार आहे तो म्हणजे नागपूर. नागपूर जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा थेट जमा केला जाणार आहे. डीबीटी मार्फत नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे. यामध्ये
डायरेक्ट आता डीबीटी म्हणजे काय तुम्हाला समजलं नसेल. डेबिट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे पैसे जसे येतील तसे डायरेक्ट बँक खात्यात मधात कुठेही थांबणार नाहीयेत. थेट बँके खात्यात 1,500 रुपये पाठवले तर तेवढ्याला तेवढीच रक्कम येणार. 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही ना जास्त होणार नाहीये. किंवा 2,100 रुपये पाठवले तर 2,100ला 100 रुपयाचे येणार. 1 रुपया देखील कमी होणार नाहीये. कुठेच भ्रष्टाचार आपल्याला यामुळे आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींचे जसे पैसे जेवढे पैसे आहेत तेवढेचे तेवढे हे जमा होणार आहेत. आता 10 जिल्ह्यांची नावे सांगत आहेत. नागपूरचा विचार केला तर या ठिकाणी आता 1,500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती जमा केले जातील अशी अपडेट नागपूर जिल्ह्यातील पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्याचे आमदार हे आपल्याला स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब पाहायला मिळत आहेत. यांच्याकडून नागपूर जिल्ह्याला लवकरच दिलासा मिळेल. ते आमदार तर आहेत त्यातले त्यात राज्याचे मुख्यमंत्री देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्याबाबत एक चांगली कमेंट नक्की करा, प्रतिक्रिया नक्की कळवा. आता अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे तर आपल्याला पाहायची आहेत. बऱ्याच जणांनी आता त्यांचा जिल्हा कमेंट करून सांगितलेला नाहीये. जिल्हा कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करणे गरजेचे आहे. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती एक टाकणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रोजची रोज अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल. आता नागपूर जिल्ह्याचा विचार केला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप केले जाणार आहेत. तर आता लवकरच गॅसचे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल तो व्हिडिओ देखील चॅनलवरती येणार आहे. पाहण्यासाठी सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.